मुंबई पोलीस प्रशासनामध्ये अतिशय दमदार असं दबंग व्यक्तिमत्व असणारे, सोबतच 2015 साली मुंबईमध्ये जो पूर आला होता त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका चिमुकलीचा जीव वाचवणाऱ्या प्रसंगामध्ये ज्याची दखल राज्य सरकारने सुद्धा घेतली आणि सोबतच गुजरातच्या काही न्यूजपेपरमध्ये पण त्याची दखल घेण्यात आली. अशा ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तिमत्वानी स्वतः मुंबईसारख्या शहरामध्ये ज्यांनी स्वतःची कर्मभूमी सिद्ध केली आणि 10 वर्षापासून ज्यांना सर्व्हिसचा अनुभव असणारे असे API गोविंद काकडे सर यांचे मी PSI ऋषिकेश आकडे MPSC एक्झाम मंत्राच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. नमस्कार सर, तुमचं MPSC एक्झाम मंत्रामध्ये स्वागत आहे. पहिलाच प्रश्न माझा असा असेल तुम्हाला की PSI का व्हायचं होतं तुम्हाला? असा विषय होता की त्यावेळेला कुठला तरी जॉब हवा होता, परंतु त्यावेळेस जॉबचे जे ऑप्शन्स माझ्यासमोर होते की नुकतंच त्यावेळेला मला 2 एक्झाममध्ये बँकिंगच्या एक्झाममध्ये रिझल्ट आला होता, त्याचबरोबर पाटबंधारे विभागामध्ये माझा रिझल्ट आलेला होता. परंतु नक्कीच प्रत्येकाला ज्याप्रमाणे असतं त्याच पद्धतीने मला सुद्धा युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं. त्या अट्रॅक्शन असल्यामुळे आणि एक जाणीव होती की कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर ज्या ठिकाणी डायरेक्टली आपण नागरिकांशी संवाद साधून डायरेक्ट त्यांच्या अडीअडचणी प्रत्यक्षामध्ये ऑन फील्ड जाऊन जे त्या ठिकाणी आपण त्यांचं सोडू शकतो असा कुठला प्लॅटफॉर्म असेल तर तो पोलीस डिपार्टमेंट मला असं वाटला, म्हणून मी पोलीस डिपार्टमेंट जॉईन केलं. तुमचं 6वीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमचं पुढचं शिक्षण झालं. ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन डायरेक्ट MPSCची एक्झाम क्रॅक करणं, ते पण खूप कमी कालावधीमध्ये, आय थिंक फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्टमध्येच तुमचे क्लिअर झालेले आहे आणि त्यासाठी तुम्ही एवढं जिद्दीने अभ्यास केला, त्या फेजबद्दल थोडं आम्हाला सांगा. खरं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस 2009ला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, तो काळ असा होता की त्यावेळेला MPSCबद्दल मुळातच फार काही जास्त प्रमाणात लोकांमध्ये अवेअरनेस नव्हतं. त्यावेळेस एक असा समज होता, आता मी मराठवाड्यातून आलो होतो, तो आमचा भाग असा होता की त्यावेळेस असा सरळ समज होता की कोणतरी पैसे देऊन MPSCमधून एक्झाम देऊन पास झालेला असेल. आम्हाला पण त्यावेळेस असंच गोष्टी ऐकायला भेटल्या होत्या. परंतु ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो, मी MSc करण्यासाठी मराठवाड्याच्या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला, त्यावेळेस मी नुकतंच स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली होती आणि सुरुवातीला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मी बँकिंग सेक्टर निवडलं होतं. म्हणजे त्यावेळेला काय व्हायचं, बँकिंग सेक्टरची एक्झाम कंटिन्युअसली येत राहायच्या आणि त्याच्यामध्ये खूप जास्त अपॉर्च्युनिटी होते की लवकरात लवकर तुमची एक्झाम क्लिअर होऊ शकेल. त्याच्यानंतर मग मला असं लक्षात आलं की आपण MPSCमधून बरेचसे असे पदं आहेत की ज्याच्यामधून आपण आपलं करिअर पण वाढवू शकतो आणि ज्याच्यामधून आपल्याला आवडणारं कामसुद्धा आपण करू शकतो. जॉब तर प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात, परंतु जॉब असा पाहिजे की आपल्याला स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स पण भेटला पाहिजे की आपण जे काम करतोय त्याच्याबद्दल स्वतःला सहानुभूती पण भेटली पाहिजे आणि प्रत्येक दिवशी आपल्याला स्वतःनं जाणीव झाली पाहिजे की आपण आज काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. याची ज्यावेळेस आपल्याला जाणीव होते त्या दृष्टिकोनातनं मी MPSCकडे वळलो होतो आणि आपण सांगितल्याप्रमाणे तो काळ असा होता की कोणाला विश्वासच बसत नव्हता की MPSCतून तुम्ही बिगर पैसे देता पास होऊ शकता. त्या फेजमधून मी सुद्धा गेलो होतो, परंतु त्यावेळेस माझे मोठे भाऊ डॉक्टर अजित काकडे यांच्यासोबत मी राहिला होतो छत्रपती संभाजीनगरला. त्यांचं मला मार्गदर्शन मिळायचं. ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तू MPSC स्टार्ट कर, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी MPSC द्यायला सुरुवात केली आणि खूप कमी कालावधीमध्ये मला यश मिळायला सुरुवात झाली. कमेंडेबल गोष्ट आहे खूप. आणखीन मला असं विचार वाटतं की जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत होता त्यावेळेस एक्झामचं स्वरूप काय होतं, म्हणजे ग्राउंड होतं का, तर लेखी परीक्षा कशी होती, कोणत्या फॉर्मॅटमध्ये ती एक्झाम होती, सोबतच तुम्ही आणि तुमचा मित्र विकास मुकणे म्हणून त्यांचं सरांचं नव्हतं, सोबत तुम्ही ग्राउंड करायचे, त्याबद्दल थोडं काय सांगता येईल तुम्हाला? 2009च्या वेळेला माझ्याबरोबर विलास मुकणे म्हणून होते, आता ते रेल्वेमध्ये चांगल्या पदावरती आहेत, जॉईन आहेत हेल्थ इन्स्पेक्टर म्हणून. तो काळ असा होता की त्यावेळेला MPSC जे आहे PSI STI आणि मंत्रालय असिस्टंट आताचे तुमचे ESO तिघांची कंबाईन एक्झाम व्हायची आणि MCQज पद्धतीने, म्हणजे तुम्हाला राज्यसेवेसाठी फक्त MCQज नसायचे, लोकसेवेचा जे होतो त्याच्यामध्ये पूर्ण MCQज क्वेश्चन असायचे. PSIच्या बाबतीत सांगायचं झालं तर पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असायचा. इंटरव्ह्यूच्या अगोदर आपला फिजिकल असायचा 200 मार्काचा आणि नंतर 75 मार्क्ससाठी इंटरव्ह्यू असायचा. असं त्यावेळेचं PSIचं एक्झामचं स्वरूप होतं. ग्राउंडच्या बाबतीत तुम्हाला काय स्ट्रगल पडला किंवा त्यावेळेची कंडिशन कशी होती की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचे तेव्हा मार्क तुम्हाला आय थिंक 174च्या वरती जास्त मिळाले नव्हते, पण ऑन फील्ड जेव्हा तुम्ही टेस्ट दिली तेव्हा मात्र खूप चांगला स्कोर आला,
त्याबद्दल थोडं काही आठवतं? तर मुळात सांगायचं म्हणजे ग्रामीण भागातून आल्यामुळं आणि याच्याबद्दल स्पोर्ट्सचे जे इव्हेंट असतात त्याच्याबद्दल कुठलीही जास्त माहिती नव्हती. आणि ज्यावेळेस संभाजीनगरमध्ये काही छोटे मोठे क्लास वगैरे चालायचे त्यांचं मार्गदर्शन घेऊन नंतर एक प्रोफेशनल आम्हाला त्यावेळेस एक रेड्डी म्हणून शिक्षक होते, शारीरिक शिक्षण द्यायचे ते संभाजीनगरला. त्यांच्याकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं. नंतर सुरुवातीला असं जाणवलं की आपण खूप हेल्दी आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला फिजिकल होणारच नाही, शक्यच नाही. पण ज्यावेळेस 3 ते 4 महिन्याच्या कसून सरावानंतर खूप चॅलेंजिंग काम होतं ते. त्याच्यानंतर असा इम्प्रूव्हमेंट झाला की त्याच्यामध्ये मला 200पैकी 181 मार्क मिळाले होते. खूप छान मार्क मिळाले होते. सर पहा, तुमची पहिली पोस्टिंग सायन विभागामध्ये झाली, त्यानंतर पायधुनी, मग मलबार, मग धारावी आणि मग आता ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये तुम्ही रायडर म्हणून आहात. तर या पदाबद्दल थोडीशी माहिती सांगा. मुळात महाराष्ट्र पोलिसामध्ये मुंबई पोलीस, जरी मुंबई पोलीस वेगळं बोलत असतील तरी सुद्धा मुंबई पोलीस हा महाराष्ट्र पोलिसाचा एक भाग असतो. माझं सुरुवातीलाच पोस्टिंग झालं होतं मुंबईला. ऑक्टोबर 2013ला माझं पहिलं पोस्टिंग मुंबईमध्ये सायन पोलीस स्टेशनला पहिलं पोस्टिंग झालं होतं. सायन पोलीस स्टेशन म्हणजे असं आहे की सायन म्हणजे शिव, आताचं शिव, ज्या ठिकाणाहून मुख्य मुंबई शहर सुरू होतं त्याला शिव बोलतात. आपल्याकडे ग्रामीण भागातला शब्द आहे शिव. तिथून पुढे मुंबईचा भाग सुरू होतो. त्याच्या अगोदरचा जो असतो सबअर्बनचा, तो शिव पोलीस स्टेशन म्हणजे सायन पोलीस स्टेशन, ज्या ठिकाणी आपलं नामवंत सायन हॉस्पिटल वगैरे आहे. त्या ठिकाणी माझी पहिली पोस्टिंग होती. माझा परिवीक्षाधीन कालावधी त्याच्यानंतर 2013 ते 2017पर्यंत मी त्याच ठिकाणी नेमणुकीस होतो. मग ग्रामीण भागामध्ये अपडेटिंग झाली आणि अचानक शहरामध्ये तुम्हाला पहिली पोस्टिंग मिळाली, तर सुरुवातीच्या फेजमध्ये काही अडचणी तुम्हाला जाणवल्या? नक्कीच. सुरुवातीचा फेज असा होता की छत्रपती संभाजीनगरच्या समोरचं कुठलं स्टेशन येतं हे आम्ही फक्त पेपरवरतीच वाचलेलं होतं. फिजिकली आम्ही त्याच्यात पुढे कधी गेलेलो नव्हतो. ज्या वेळेस पहिली पोस्टिंग मुंबईमध्ये झाल्यानंतर प्रत्येकालाच हा अनुभव येत असतो किंवा कोणी अनुभवत असतील राहण्याची, जेवणाची. आणि आपण डायरेक्ट बॅचचे असल्यामुळे आपल्याला पोलीस खात्याबद्दल कुठलंही ज्ञान नव्हतं. पोलीस स्टेशनला कसं वागलं पाहिजे, काय काम केलं पाहिजे, बेसिक गोष्टी माहीत नसतात. तर ह्या गोष्टीसाठी खूप स्ट्रगल करायला लागलं. माझा एक डॉक्टर अजित काकड्यांचा एक डॉक्टर मित्र होता, डॉक्टर कैलास काठोळे. हे एका वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये काम करायचे. त्यांच्याकडेच मी पहिले 2-3 महिने त्यांच्याकडे सोबत राहिला होतो. त्यांच्याकडनंच कल्याणवरून मी जवळपास एक तासाचा जवळपास लोकलने ट्रॅव्हल करून सायन पोलीस स्टेशनपर्यंत जायचो. आणि त्याच पद्धतीने पहिल्या पोलीस स्टेशन असल्यामुळे सांगितल्याप्रमाणे मी कुठलाही डिपार्टमेंटचा अनुभव नसल्यामुळे थोडंसं खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रगल झालं होतं. कारण एकदम मराठवाड्यातले आताही बघितलं तर खूप कमी प्रमाणात मुंबईसारख्या ठिकाणी लोक व्यवसाय करता किंवा जॉब करता आहेत. त्याच्यामुळे तो खूप कठीण आणि संघर्षाचा काळ होता. सध्या आपण API या पदावरती कार्यरत आहात. तर ॲज अ API काय नेमकं वर्क करावं लागतं ऑन फील्ड? समजा PSI म्हणून तुम्ही रुजू झाले, पण तेव्हा काही काम होतं, कामाचं स्वरूप कसं होतं, आणि आता API ॲज अ API म्हणून कामाच्या स्वरूपामध्ये झालेल्या चेंजेस काय आणि चॅलेंजेस काय? अच्छा, याच्यामध्ये सांगायचं म्हणजे API म्हणजे हा एक तुमच्या नियमित प्रमोशनचा एक भाग आहे. ज्यावेळेस तुमची सेवा कालावधी गणल्यानंतर कालांतराने ज्यावेळेस तुमचे व्हॅकन्सीज प्रमाणे प्रमोशन येतात, त्या पद्धतीने 2019ला मला API म्हणून प्रमोशन मिळालं होतं. API आणि PSI मध्ये फरक एवढाच असतो की त्याची रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात, APIच्या जबाबदारी वाढतात. PSIला ज्या पद्धतीने एक तुम्ही ज्युनियर ऑफिसर म्हणून बोलतात तसं त्याचं सिनियर ऑफिसर API असतो. कामाचं स्वरूप बदलतं, जबाबदारीचे काम वाढतं, अशा पद्धतीचं कामाचं स्वरूप असतं. इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय रोल असतो API या पदाचा? इन्व्हेस्टिगेशनमध्ये रोल पोलीस दलामध्ये पोलीस नाईक पासून पुढे जे असतात, पोलीस हवालदार असतील, DSI असतील किंवा PSI असेल, पोलीस नाईक पासून प्रत्येकाला तपास करण्याचा, प्रत्येक तपासी अंमलदार म्हणून ते काम करू शकतात. त्याच पद्धतीने PSI सुद्धा करतो, API सुद्धा करतो किंवा ते वरिष्ठ जे रँकचे जे अधिकारी असतात, PI असतील, हे सुद्धा गुन्ह्याचा तपास करत असतात. तब्बल 10 ते 11 वर्षांचा तुम्हाला पोलीस सर्व्हिसमध्ये अनुभव आहे आणि अर्थातच आता तुम्ही PI या पदासाठी तुम्ही आता प्रमोशन होण्यासाठी एक्सपेक्टेड असतात. तर PI हे पद किती ॲट्रॅक्टिव्ह म्हणा किंवा कसं त्याला सुपर क्लास 1 म्हणून त्याला आपण कन्सिडर करतो, मग त्या पदाचे काय चॅलेंजेस आहेत किंवा त्या पदाचं स्वरूप काय आहे, किंवा मग तेच हवं असं बऱ्याच जणांना मी अस्पायर होताना पाहिलेलं आहे. पण त्या पदाबद्दल थोडं काही सांगता का? मुळात कसं असतं, पोलीस निरीक्षक म्हणजे आपल्या महसुली विभागामध्ये ज्यावेळेस तहसीलदार असतो त्यांचे इक्विव्हॅलंट ते पद आहे.
त्याला राजपत्रित अधिकारी क्लास 1 ऑफिसर PIS झाल्यापासून आपल्याला संबोधले जातात. साहजिक प्रत्येकाचं एम असतं, जो डायरेक्ट ऑफिसर झाला होऊ शकला नाही काही तर त्याचं प्रमोशनच्या बेसवरती तो PI झाल्यानंतर राजपत्रित अधिकारी होतो. आणि राजपत्रित अधिकारी PI झाल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी मुंबई शहराचा भाग वेगळा आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना कुठलंही पोलीस स्टेशनचा इन्चार्ज नेमला जातो. त्या ठिकाणी त्याला स्वतंत्र कारभार करावा लागतो. त्यामुळे थोडंसं ते चॅलेंजिंग काम असतं आणि पूर्ण पोलीस स्टेशनचा तुम्ही मुख्य असतात, त्यामुळे तुम्हाला त्याच्यात काम करताना तुमच्या अंतर्गत जेवढे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असतं. असं त्याचं कामाचं स्वरूप असतं. म्हणून प्रत्येकाला असं वाटत असतं की मी त्या ठिकाणी जाऊन त्या चेअरवरती बसून मी पोलीस निरीक्षक म्हणून काम करावं. म्हणून प्रत्येकजण पोलीस निरीक्षक होण्यासाठी इच्छुक असतो. सर, तुम्ही डिग्री BSc आणि MSc पण केले, तर त्या पदाचा किंवा त्या डिग्रीचा तुम्हाला आता पोलीस सर्व्हिसिंगमध्ये काही फायदा झालेला आहे किंवा असं कुठला इन्सिडेंट आठवतं आहे का की माझं डिग्रीचं नॉलेज तुम्हाला युजफुल झालं? कारण हा खूप कॉमन क्वेश्चन आहे आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण खूप वेळा विचारला जातो हा क्वेश्चन. त्यामुळे मला पण असं आठवलं की तुम्हाला विचारा. डायरेक्टली नाही, परंतु तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठे ना कुठे त्याचा कुठे ना कुठे प्रकारचा यूज होत असतो. जसं की आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक फॉरेन्सिक मेडिसिन म्हणून एक विभाग आहे. कुठलाही गुन्हा घडल्यानंतर किंवा कुठल्या ठिकाणच्या नंतर तुमचे भौतिक पुरावे वगैरे घेण्यासाठी जसे चार्ज प्रिंट्स वगैरे असतील किंवा आणखीन कुठली बेसिक गोष्टी असतील, त्यावेळेस तुम्ही सायन्स फील्डचे असल्यामुळे आणि माझं BSc झाल्यामुळे केमिस्ट्री वगैरे चांगला असल्यामुळे मला त्या फील्डमध्ये त्याचा बऱ्याचदा उपयोग झालेला आहे. जसं की तुमचे कुठले रासायनिक केमिकल्स MD असेल, गांजा असेल, याचे केसेस करताना पण तुम्हाला बऱ्याचशा काही कन्सेप्ट असतात त्या इतर लोकांना ज्या सहजासहज समजू शकत नाही, परंतु तुम्ही ॲज अ BScचे स्टुडंट असल्यामुळे तुम्हाला ते सहजासहज समजू शकतो. मी तर म्हणेन की त्याच्यामुळे मला माझ्या डिग्रीचा खूप फायदा झालेला. MPSCमध्ये काय होतं, बरेच विद्यार्थी डिसिजन घेण्याला चुकतात आणि पदापासून खूप वेळ त्यांना दूर राहावं लागतं. हा एक क्रिंच मुवमेंट होता तुमच्यासाठी की B.Ed D.Edसाठी तुमचं सिलेक्शन झालं होतं ठाण्यामध्ये, पण तिथे न जाता तुम्ही PSISसाठीच ट्राय करायचं किंवा MPSCच करायचे, हा जो डिसिजन घेतला या डिसिजनबद्दल सांगा. त्यावेळेस 2008-9चा पासून मी ज्यावेळेस एक्झाम करायला MPSC एक्झाम स्टार्ट करायला लागलो, त्यावेळेचा पिरियड असा होता की प्रत्येक जणाचं एक एम असायचं की आपण 12वीनंतर D.Ed वगैरे करायचं मॅनेजमेंट कोट्यातनं आणि त्यानंतर कुठल्या तरी संस्था चालकाला पैसे देऊन त्या ठिकाणी आपण एकदम इझी जॉब जो असायचा टीचर म्हणून आपण प्रत्येकजण तो जॉब मिळवायचा असतो. मला पण 12वीला चांगली टक्केवारी असल्यामुळं मला D.Edला माझं ॲडमिशन झालं होतं गव्हर्नमेंट कोट्यामधून. परंतु त्याच वेळेस मला असं काहीतरी मनात काहीतरी चुकली की अरे आपण काहीतरी चुकीचं करतोय. कॉमनली ह्याच्यासाठी आपण या ठिकाणी आहोच नाहीत, आपली फील्ड काहीतरी वेगळी आहे. त्यानंतर मी स्वतः असा मूव घेतला की नको, मला D.Ed न करता मला स्पर्धा परीक्षेतून पुढे जायचं आहे. जी कुठली पोस्ट भेटेल त्या पोस्टला आपण न्याय देऊ, परंतु मला MPSC देऊन जी पोस्ट भेटेल त्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे. तसे ठरवून मी D.Ed किंवा B.Ed कडे न जाता स्पर्धा परीक्षेतून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आणि मला असं वाटतं की त्यावेळेचा जो घेतलेला निर्णय होता मी तो योग्यच होता आणि आताही मी त्याच्यावरती ठाम आहे की जो मी त्यावेळेसचा निर्णय घेतला तो योग्य होता. अर्थातच नो डाऊट डिसिजन अगदीच योग्य ठरला तो. PSI पदावरती जेव्हा आपण जातो तेव्हा पोलीस डिपार्टमेंटला नेमकी त्या पदाकडनं काय अपेक्षा असतात की म्हणजे ॲज अ PSI म्हणून त्या व्यक्तीने काय चॅलेंजेस स्वीकारले पाहिजेत किंवा ड्युटी करताना कोणत्या प्रकारचे ड्युटी केले पाहिजेत? प्रत्येक विभाग असेल, पोलीस विभाग असेल किंवा कुठला विभाग असेल, प्रत्येक विभागामध्ये त्या पद्धतीचे चॅलेंजेस असतात. पोलीस डिपार्टमेंट तर असं आहे की कुठल्या क्षणाला कुठला काय न्यूज येईल आणि कुठली घटना आपल्या रिपोर्टिंग होईल हे आपण कधीच एक्सपेक्ट करू शकत नाही. हल्लीच्या काळात आपण बघत असू की एका दिवसामध्ये असे इन्सिडेंट्स होतात. रिसेंटली तुम्ही बघितलं असाल मुंबईचं प्रकरण आहे, फलटणचं प्रकरण आहे. असं दिवसेंदिवस प्रत्येक क्षणाला काही ना काही नवीन चॅलेंजेस येत असतात आणि चॅलेंजेस तुम्हाला ते कशा पद्धतीने तुम्ही त्याला हँडल करता आणि त्यासाठी तुमचा डिपार्टमेंटशी तुमचा कसा समन्वय आहे, तुम्ही सतत विवेकबुद्धीने सिच्युएशन कसे हँडल करता, याच्यासाठी आपलं कौशल्य पूर्णपणे पणाला लागत असतं. आपण ती वेळ कशा पद्धतीने टॅकल करतो आणि त्या सिच्युएशनमधून पॉझिटिव्ह कसा आणण्याचा प्रयत्न करतो याच्यानुसार आपण ते ठरवू शकतो. की पोलिसांनी बऱ्याचदा असं पण झालेलं आहे की आपलं एक डिसिजन जरी चुकलं तर मीडिया असेल किंवा आणखी कोणी असतील लगेच पोलिसावरती द्वेष द्यायला सुरू करतात. परंतु ती वेळ खूप महत्त्वाची असते, क्रुशल टाईम असतो आपल्या त्यासाठी तो, की आपण योग्य प्लॅटफॉर्मवर गेलं पाहिजे
आणि योग्य पद्धतीने सिच्युएशन हँडल केली पाहिजे. सर एक मला सांगा की PSI या पदाला एन्काउंटर करण्याचा अधिकार आहे का? तर मुळात एन्काउंटर हा कोणी ठरवून वगैरे केलेला नसतो. एन्काउंटर म्हणजे एक प्रकारे असं माझं वैयक्तिक मत आहे की एन्काउंटर कोणी कधीच ठरवून होत नसतं. पुढच्याने जर आपल्यावरती काही घातपात करण्याचा प्रयत्न केला, त्याने आपल्यावर गोळीबार केला, तर साहजिकच आपण प्रतिकारामध्ये त्याच्यावरती आपल्या पद्धतीने प्रतिकार करण्यासाठी शस्त्र वापरतो. त्याच्यामुळं एन्काउंटर असा कधीही ठरवून पूर्वनियोजित कधीच होत नसतो. सर पहा की समाजामध्ये पोलिसांप्रती जी इमेज आहे पोलिसांची ती फारशी अशी वेगळ्या स्वरूपाची आहे किंवा एक भ्रष्ट म्हणा किंवा एक वेगळ्या स्वरूपाने पोलीस अधिकाऱ्यांकडे पाहिलं जातं किंवा बघितलं जातं. बऱ्याचदा वेळा काय होतं की एक सामान्य व्यक्तीची जी तक्रार असते ती नोंदवून घेण्यासाठी पोलीस अधिकारी बऱ्याच वेळा टाळाटाळ करतात किंवा बाबा क्षुल्लकशी गोष्ट आहे म्हणून इग्नोर केलं जातं. पण त्याच विपरीत जर कोणी राजकीय व्यक्तिमत्व असेल किंवा दबावशील व्यक्तिमत्व असेल की त्याची तक्रार असेल तर खूप ॲक्शनमध्ये कामं केली जातात किंवा केली जातात. मग हा जो दृष्टिकोन आहे समाजामध्ये पोलिसांप्रतीचा, त्याबद्दल तुमचे काही वैयक्तिक अनुभव आहेत का किंवा मग हा जो दृष्टिकोन आहे तो कमी करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आता हा प्रश्न आम्हाला बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर 100% विचारला जातो. त्याचं कारणही तसं आहे की बऱ्याच लोकांना कसं आहे, ज्यावेळेस कोणी पोलीस स्टेशनला जातो त्याला कसा अनुभव आलेला आहे. काही लोकांना चांगलाही आलेला असेल, काहींना वाईटही आलेला असेल. प्रत्येकच जसं ज्या पद्धतीने आपण साध्या पद्धतीने बोलतो की प्रत्येक बोट सारखं नसतं, त्या पद्धतीने प्रत्येकाला आलेला अनुभव आहे. एखादा जर चोर असेल आणि चोर जर पोलीस स्टेशनला आणला तर पोलीस का त्याचा आरती काढत बसणार नाहीत, त्याला त्याच्याच भाषेत समजून सांगणार. असे लोक बाहेर येऊन काय सांगणार आहेत, पोलीस फार वाईट आहेत, पोलीस असे आहेत, पोलीस तसे आहेत, पोलिसाबद्दल निगेटिव्ह बोलतील ते. कुठल्याही चोराला जर आम्ही पकडून आणलं आणि त्याला सांगितलं बाळा हे घे बिर्याणी खा आणि मला सांग की तू माल कुठं चोरून ठेवला, तो सांगणारच नाही ना. अशा ठिकाणी पोलिसांना पोलिसिंग करावीच लागेल. काही गोष्टीमुळे जर पूर्ण सिस्टीमला जर कोणी दोष देत असेल ते पूर्णपणे चुकीचं आहे. खरं आहे. सर कधी अशी वेळ तुमच्यावर आली का की किंवा तुम्हाला कुणीतरी लाच देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही ती नाकारलीत किंवा मग अशा सिच्युएशन दबाव देण्यात आला तुमच्यावरती की तू ही लाच घेच म्हणून किंवा असं धमकी देण्यात आली किंवा काय, असं बऱ्याच वेळा कानी येतं की असे इन्सिडेंट होतात आणि डेली बेसिसवर होतात. कारण आता इंस्टाग्राम म्हणून किंवा यूट्यूब असतो की त्यावरती असे व्हिडिओज येतात की जिथे पोलीस अधिकारी लाच घेताना सापडले गेले. तर असा कुठला प्रसंग तुम्हाला फेस करावा लागला का आणि मग त्यातनं तुम्ही काय सोल्युशन काढलं? डे बाय डे प्रत्येक दिवशी तुम्हाला ह्या गोष्टीला चॅलेंजेस तुमच्यावरती येत असतात. त्याला तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करता त्याच्यानुसार आहे. दबाव जो आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीने योग्य मार्गाने काम करत असाल तर दबाव किती जरी आला आणि काही जरी झाला तो काय तुम्हाला फासार चढू शकत नाही. तुम्ही जर तुमच्या ठिकाणी योग्य असाल आणि तुमचा निर्णय जर तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावर तुम्ही ठाम असाल, कायदेशीर पद्धतीने असाल, तो कुठलाही व्यक्ती किंवा कोणी जरी आपल्यावर दबाव टाकला तर त्याला कुठल्याही पद्धतीने न जुमानता कायदेशीर पद्धतीने आपण काम करत राहा. काही फरक पडणार नाही, जास्तीत जास्त एक ट्रान्सफर होईल, त्याच्यावरती काय होणार नाही. त्याच्यामुळे कुठल्या दबावाला बळी पडण्याची गरज नाही. आणि ज्यावेळेस कुठलाही सामान्य नागरिक आपल्याकडे येत असतो त्यावेळेस फक्त आपण एक लक्षात ठेवायचं की आपण कुठल्या पार्श्वभूमीतून आलेला आहोत. आणि हीच व्यक्ती जर माझी बहीण असेल, माझी आई असेल, माझा भाऊ असेल, माझे वडील असेल, त्यांच्यासोबत जर अशी घटना घडली असेल आणि त्यांच्यासोबत आपण कशा पद्धतीने डील केलं असतं, हा विचार करून जर आपण प्रत्येक नागरिकांशी जर वागलं पोलीस स्टेशनला, तर मला वाटत नाही की कुठलाही नागरिक पोलिसाकडून दुखावल्या जाईल. प्रत्येकजण समाधान होऊनच निघून जाईल, असं माझं ठाम मत आहे. नक्कीच सर. एक असा एक क्वेश्चन होता की आत्ता बघा पोलीस अधिकारी आहे तर त्याला खूप वेळ मिळत नाही. स्वतःची फिजिकल असो किंवा मेंटल हेल्थ असो तो जपण्याचा फारसा वेळ मिळत नाही किंवा फॅमिली टाईम देता येत नाही. तर हे तुम्ही सगळं कसं मॅनेज करता? किंवा तुम्ही स्वतःचा फिजिकल हेल्थला टाईम काढावा लागतो, रेस्ट पण इम्पॉर्टंट असते, पण 2-2, 3-3 दिवस बाहेर जावं लागतं. तर हे सगळं खरं आहे का? म्हणजे एवढा बिझी पोलीस अधिकारी असतो का? आणि मग त्यातून तुम्ही कसं टाईम काढता? हा पण मुळात बहुतेकदा प्रत्येकालाच पडणारा प्रश्न आहे. 2 दिवस का, कधी कधी 8-8 दिवस पण घरी गेलेला नाही मी स्वतःचा माझा अनुभव सांगतो. तर वेळ जो आहे, प्रत्येक दिवशी तुम्हाला काय चॅलेंज येईल आणि तुम्हाला कधी घरी जाल ही कुठलीही वेळ तुमच्याकडे निश्चित नसते. परंतु स्वतःचं हेल्थकडे लक्ष देण्यासाठी जर स्वतः तुम्ही 1 तास जर दिवसात काढू शकत नसाल तर मी तर म्हणेल की तो माणूस काहीच काम करू शकत नाही. कामही आपल्या एक ठिकाणी ठेवलं पाहिजे.
घरी गेल्यानंतर फॅमिलीसाठी पण आपण तेवढाच वेळ दिला पाहिजे. फॅमिली पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फॅमिली आपल्याला त्या पद्धतीने सपोर्ट करते म्हणून आपण कामाच्या ठिकाणी 100% एफर्ट देऊ शकतो. त्याच्यामुळे फॅमिली असेल, आपली मुलं असतील आणि कामाच्या ठिकाणी आपलं काम आहे, प्रत्येकाला जर आपण योग्य पद्धतीने न्याय दिला तर नक्कीच मला वाटतं तो ह्याच्यातून योग्य पद्धतीने बाहेर पडतो. फिजिकल हेल्थ मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय करता? मग जिम करता का ग्राउंड करता? काय प्रेफरेबल? नक्कीच मी सांगू शकत नाही की काय करतो, परंतु जेव्हा वेळ मिळतो, ड्युटी आवर्समध्ये कधी आपल्याला फील्ड वर्क असेल तर त्यावेळेस जेव्हा संधी भेटेल 40-45 मिनटं वॉकिंग केलं तर वॉकिंग करायची. ज्या दिवशी आपल्याला वेळ आहे असं समजलं त्या दिवशी जिममध्ये जाऊन वर्कआउट 1-1.5 तास आपण नक्कीच करू शकतो. आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते, त्या दिवशी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही वर्कआउट करू शकता. आणि इतर दिवशी थोडीशी कसरत आहे, तुम्हाला आयदर सकाळी किंवा संध्याकाळी जसा तुम्हाला वेळ भेटेल. वेळ भेटत नाही असं नाही, वेळ तुम्हाला काढायचा असतो. थोडंसं तुम्हाला तो वेळ पोटाला थोडासा चिमटा काढून म्हणजे थोडीशी अर्ली मॉर्निंग उठायला लागेल किंवा रात्री थोडंसं उशिरा झोपायला लागेल, तुम्ही वर्कआउट नक्कीच करू शकता. त्यात स्किप करण्याची अजिबात गरज नाही. फक्त तुम्हाला ते थोडंसं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने करायचं आहे, आणि हे प्री प्लॅनिंग करून तुम्हाला करायला लागेल. तर नक्कीच तुम्ही स्वतःकडे वेळ देऊ शकता. हे झालं फिजिकल हेल्थबद्दल. पण पहा, पोलीस प्रशासनामध्ये जे पोलीस अधिकारी असतात त्यांना वेगळ्याच लेवलचा स्ट्रेस लेवल पण असतो. मेंटली पण खूप चॅलेंजेस असतात. आणि मग ह्या सगळ्यांना हा जो स्ट्रेस आहे हा दूर करण्यासाठी मग तुम्ही काय करता? आता बऱ्याचदा आपण बघितलं असेल की मेंटली स्ट्रेस करण्यासाठी लोकांचा असाही समज आहे की मला खूप ताण आहे, खूप दगदग आहे, मला त्याच्याशिवाय झोप येत नाही म्हणून लोक दारू प्यायचं पण काम करतात. दारू पिऊन काही लोक झोपतात, मला झोप येणार नाही, खूप स्ट्रेस आहे. परंतु हे तसं आपण त्याला कशा पद्धतीने टॅकल करतो. तुम्ही फिजिकल वर्कआउट करता आणि कामाच्या बाबतीत तुम्ही जर प्रामाणिक असाल आणि कुठलीही गोष्ट तुम्ही चुकीची करत नसेल तर कशाला घाबरण्याची कोणाला गरज आहे आणि स्ट्रेस घेण्याची अजिबातच गरज नाही. प्रामाणिक राहा, प्रामाणिक काम करा, स्वतः शरीराकडे लक्ष द्या. योग्य पद्धतीने काम केल्यानंतर मला तर वाटत नाही की कुठलं स्ट्रेस घेण्याची गरज पडेल. आणि यदा कदाचित तुम्हाला कधीतरी अति ड्युटीचा याच्यामुळे थोडासा स्ट्रेस येऊ शकतो, तर मग त्याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी बरेचशा गोष्टी असतात. जसं की तुम्ही योगा करू शकता, तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल तेव्हा तुम्ही जॉगिंग करू शकता, वॉकिंग करू शकता. ह्याच्यातून तुम्ही थोडंसं स्ट्रेस फ्री होऊ शकता. हे नक्की केलं तर जो स्ट्रेसच्या बाबतीत बऱ्याचदा तुम्ही बघितलं असाल की एक अगोदरची पिढी होती की बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की त्यांच्याशी मोठाले पोट असायचे, हेल्थकडे अजिबात दुर्लक्ष व्हायचं. परंतु मी तर नक्की सांगेल की ज्यावेळेस कोविड आला, कोविडनंतर बऱ्याच प्रमाणात लोक हेल्थ कॉन्शियस झाले. बाहेरचं खायचं असेल तरी 4 वेळेस विचार करतात. प्रत्येकजण स्वतःचा टिफिनच कॅरी करतो आणि घरचा टिफिन खातो. हेल्थ कॉन्शियसच्या बाबतीत बऱ्याचशा आता बरेचसे जे नवीन मुलं आलेले आहेत, इव्हन कॉन्स्टेबलसुद्धा असतील, ते सुद्धा हेल्थच्या बाबतीत खूप कॉन्शियस आहेत. त्याच्यामुळे स्ट्रेसच्या बाबतीत मला वाटतं आता अगोदरसारखं प्रमाण राहिलेलं नाही. नक्कीच. एक वाक्य आहे पहा, खूप फेमस आहे, जो ऑफिसर जितना करेक्ट होता है वो उतना करप्ट होता है. म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्याला स्वतःचा जो स्टँड आहे तो शेवटपर्यंत टिकून ठेवता येत नाही. जो त्याचा मोरल स्टँड असेल की त्याने एकदा स्टँड घेतला आहे एखाद्या विशेष अशा प्रसंगाबद्दल, पण शेवटी काय होते त्यावरती फोर्स केला जातो किंवा त्याला त्याचं डिसिजन चेंज करायला भाग पाडलं जातं. असा कोणता इन्सिडेंट तुमच्या बाबतीत घडला आहे का? नाही, कसं आहे, डायरेक्टली तुम्हाला कधी स्टँड बदलण्यासाठी कोणी प्रेशराईज करू शकत नाही. आणि मी तर ह्या मताचा आहे की ज्यावेळेस तुम्ही काम करत असाल, तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल आणि तुम्ही जर कुठल्या आमिषाला बळी न पडता योग्य पद्धतीने काम करत असाल तर कोणालाही घाबरण्याची अजिबात गरज नाही. कायदेशीर काम करा. तुम्हाला अगोदर मी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त काय होऊ शकेल, माझी ट्रान्सफर होईल कोणाचं जर ऐकलं नाही. पण जर मी जर योग्य पद्धतीने काम करत असाल तर एक समाजामध्ये तुमचं नावसुद्धा राहतं. बऱ्याच ठिकाणी नाव चर्चेलं जातं की काही असे बरेचसे तुम्ही नाव बघितले असतील किंवा तुम्ही ऐकत असाल की बरेचसे चांगले अधिकारी आहेत, पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा कुठलं डिपार्टमेंट असेल, की ज्यांचं नाव खूप चांगल्या पद्धतीने घेतलं जातं. का? कारण त्यांनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यांच्या कामाची तशी त्यांनी कामामधून ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे प्रत्येकालाच एकाच तराजूमधून तुम्ही गिणणं योग्य होणार नाही. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. कोणाच्या बाबतीत तुम्ही जर दुखावले गेले असाल तर साहजिक तुमच्याबद्दल तो काहीतरी वाईट साईड बोलत असेल. परंतु तुम्ही जर प्रामाणिकपणे कुठल्या आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे काम करत असाल तर नक्कीच तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज पडत नाही. माझ्या बाबतीत बऱ्याचदा असं झालं असेल की कधी असं न करता तसं करा, तसं न करता ह्या पद्धतीने करा, असं बऱ्याचदा घडलेलं असेल. परंतु मी माझ्या निर्णयावरती ठाम होतो आणि त्याच्यामुळे मी काय कधी कोणाच्या आमिषाला बळी पडून किंवा कोणाच्या फोर्सफुली काही काम करायला सांगितलं म्हणून आपण तसं काही केलेलं नाही. त्याच्यामुळं मी आत्ताही
प्रामाणिकपणे आणि छातीठोकपणे काम करतो. नक्कीच सर, हे खूप इन्स्पायरिंग आहे. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जे आता पोलीस प्रशासनामध्ये जाण्याची इच्छा ठेवत आहेत त्यांच्यासाठी खूपच इन्स्पायरिंग स्टेटमेंट होते. बऱ्याचदा असं होतं की इन्व्हेस्टिगेशन करताना खूप इम्पॉर्टंट डाटा असतो बघा, केस रिलेटेड, आणि तो पोलिसांच्या अगोदर मीडियाला प्राप्त होतो आणि मीडिया त्याबद्दल समाज माध्यमांमध्ये रिपिटेटिव्हली टेलिकास्ट करत असतात आणि त्यातून इन्व्हेस्टिगेशन कोलमडू शकते. तर पोलीस प्रशासनातला जो हा लूप होल आहे की ज्यातून इन्फॉर्मेशन, खूप क्रुशियल इन्फॉर्मेशन असते ती लीक होती आहे, तर असं कधी घडलं आहे का? कारण तुमच्या बाबतीत पर्सनली असा तुम्हाला कधी अनुभव आला का? याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमचं बाहेर नेटवर्क कसं आहे, जे आपण बोलतो खबरी वगैरे, तुमचं बाहेर नेटवर्क कसं आहे. तुमचं जर बाहेर नेटवर्क चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट काही घडल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला ते इन्फॉर्म होणं गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला तशा पद्धतीचे लोक, कोणाकडनं कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळू शकते असे लोक आपण तयार करायचे असतात. आपण बऱ्याचदा असं पण बघितलं असेल, आपल्याकडे पोलीस स्टेशन लेवलला मोहल्ला कमिटी असते, शांतता कमिटी असते, महिला कमिटी असते, अशा विविध कमिट्याच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या हद्दीमध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत ह्या जर त्या मीडियाच्या अगोदर जर आपल्यापर्यंत पोहोचल्या तर नक्कीच आपण त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहू आणि जी गोष्ट होणारी आहे व गोष्ट घडण्याच्या अगोदर आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. आणि बऱ्याचदा आपल्याला असंही जाणवलेलं असतं की आपण सांगितल्याप्रमाणे की मीडियाला ती गोष्ट अगोदर माहिती पडते आणि नंतर त्याच्यानंतर पोलिसांना बऱ्याचशा गोष्टी त्यात सहन करावं लागतात की पोलिसांच्या अगोदर मीडियापर्यंत गोष्टी पोहोचली म्हणजे पोलिसांचा हा फार मोठा लूप होल्स आहे. तर असं नाही, कधी एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की त्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही किंवा आमचा तपास थोडासा वेगळ्या पद्धतीने चालू होता आणि त्यांना काहीतरी वेगळीच लीड भेटली असेल, असं होऊ शकतो. परंतु प्रत्येक वेळेस काही मीडियाचा अगोदर जातो असातला प्रकार नाही आहे. आमचा काही तांत्रिक तपास थोडासा वेगळ्या पद्धतीने चालू शकतो, त्याच्यातून एखाद्या मार्गातून एखाद्या वेळेस ते पुढे लीड घेऊ शकतात, परंतु प्रत्येक वेळेस असं होत नाही. अपवाद तर नक्कीच असणार आहेत. एक पहा की राजकीय राजधानी जी आहे भारताची, दिल्ली, आणि त्याच विपरीत जर आर्थिक राजधानी जर आपण म्हटलं तर मुंबई, ह्या दोन्ही सिटींची कंपॅरिझन करताना महिला सुरक्षेचा मुद्दा कन्सिडर केला तर नक्कीच राजकीय राजधानीपेक्षा आर्थिक राजधानीमध्ये महिला सुरक्षा खूप चांगल्या पद्धतीची आहे. मग त्यासाठी तुम्ही प्रशंसनीय. आणि त्यात नेमकी अशी काय पावलं तुम्ही उचलली आहेत की त्यांच्यापेक्षा डिफरंट असं मुंबई पोलीस प्रशासन काय करते त्याबद्दल थोडंसं सांगा. कारण मुंबईला एक महिलांच्या दृष्टिकोनातून खूप सेफ सिटी कन्सिडर केलं जातं, तर अहोरात्र नेमकं पोलीस काय करतात असं? तर मुळात सांगायचं झालं, आपल्याकडं प्रत्येकजण बोलतो की स्कॉटलँड यार्डनंतर मुंबई पोलिसाचं, महाराष्ट्र पोलिसाचं नाव घेतलं जातं. मी तर म्हणेल की स्कॉटलँड यार्डनंतर नाही तर त्याच्या अगोदर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस त्याच्या पुढे आहेत. मुंबई शहरामध्ये काम करताना आम्हाला असा अनुभव येतो बऱ्याचशा फॉरेन कंट्रीजमधून किंवा जे लोक बाहेर परदेशात वगैरे जाऊन येतात ते आम्हाला कधी भेटल्यानंतर नक्कीच आवर्जून सांगतात की नाही साहेबांनी आम्ही पूर्ण जग फिरलो, परंतु आपल्या मुंबईसारखं, महाराष्ट्रासारखं सेफ सिटी कुठेच नाही आहे. ज्या ठिकाणी रात्री 12 वाजता किंवा 1 वाजता कुठलीही मुलगी, कुठलीही बाई, कोणी कशाही पद्धतीने ट्रॅव्हल करू शकतात, कुठेही जाऊ शकतात, त्यांना कुठल्याही प्रकारची भीती जाणवत नाही आणि त्यांना एक सिक्युरिटी असते की पोलीस माझ्या हाकेच्या अंतरावरती कुठे आहे, मी एक फोन केला की तो लगेच माझ्या मते धावून येईल जर कुठला विपरीत परिणाम कुठं काही घडत असेल. एवढं सेफ जर त्यांना फील होत असेल मुंबईसारख्या शहरामध्ये, फार एवढ्या मोठ्या शहरामध्ये, तर नक्कीच ही गर्वाची बाब आहे. नक्कीच. आणखीन एक क्वेश्चन पहा की सॅल्यूटबद्दल आपण जर बोललो तर मंत्री जे असतात किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची एज्युकेशनल पातळी आणि एक अधिकारी जो असतो, पोलीस अधिकारी स्पेशली, त्यांची जी एज्युकेशनल पातळी आहे ह्यांच्यामध्ये खूप तफावत असते बऱ्याचदा. काही त्याला अपवाद पण आहेत, पण त्यांच्यामध्ये कधी असा न्यूनगंड येतो का? किंवा तुम्हाला कधी असं वाटलं का की अरे एज्युकेशनल पातळी वाईज तर हा आपल्यापेक्षा खूप कमी आहे तरीसुद्धा आपल्याला ह्याला सॅल्यूट करावं लागते, आणि तुम्ही असं कधी टाळलं का की बाबा ह्याला मी सॅल्यूट करणार नाही? असा कोणता इन्सिडेंट किंवा असं काही तुमच्या मनामध्ये फिलिंग्स कधी आल्यात का? तर मुळात सांगायचं झाल्यास सल्यूट हा काही कुठला व्यक्ती म्हणून आपण त्याला करत नसतो. सल्यूट जो आहे त्या खुर्चीचा, त्या व्यक्तीचा सन्मान असतो. आणि कायद्यातून ज्यावेळेस आपण बघतो की काही बऱ्याचदा आपण बोलल्याप्रमाणे लोकप्रतिनिधी कमी शिकलेले असतील किंवा त्यांना काही जास्त हे नसेल, परंतु ते लोकप्रतिनिधी आहेत, जनमानसातून निवडून आलेले आहेत आणि तिथपर्यंत गेलेले आहेत, तर त्यांचा तो आदर आहे, त्यांचा तो सन्मान आहे, त्या खुर्चीचा सन्मान आहे. त्याच्यामुळे त्यांना सल्यूट करण्यात कमीपणा वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सध्या भारतासमोर किंवा ग्लोबली पण म्हटलं तरी चालेल की सायबर क्राईम हा सगळ्यात मोठा बिग क्वेश्चन उभा राहिलेला आहे. आणि आत्ता रिसेंटली सुप्रीम कोर्टाने सायबर अरेस्ट ही जी डिजिटल अरेस्ट जी कन्सेप्ट आहे
तर हा सगळ्यात मोठा फ्रॉड म्हणून डिक्लेअर केलं की ह्याचे खूप जास्त केसेस सध्या पाहायला मिळत आहेत. मग ह्याला प्रिव्हेन्शन म्हणून किंवा एक जनजागृती म्हणून तुम्ही कशा पद्धतीने सांगचाल की ह्यापासून कसं लांब राहता येईल आपल्याला? डिजिटल अरेस्ट ही आपल्या समाजाला एक भेडसावलेली फार मोठी एक समस्या आहे. डिजिटल अरेस्ट किंवा सायबर क्राईम जो आहे हा संपवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी तर म्हणेल की आपल्याला त्यासाठी जनजागृती करणं फार गरजेचं आहे. डिजिटल अरेस्टचं जेवढं मी अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे, डिजिटल अरेस्टच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की बरेचसे पुरुष मंडळी जे आहे काही गोष्टी ज्या आहेत समाज माध्यमासमोर किंवा पोलीस स्टेशनला येऊन किंवा बाहेर येऊन प्रत्येकासोबत सांगू शकत नाहीत की मी कोणासोबत काय बोललो होतो, काय चॅट केलं होतं. ह्या भीतीच्या पोटी ते पोलीस स्टेशनपर्यंत किंवा समाजापर्यंत येत नाहीत. त्या गोष्टीचा हे लोक फायदा घेतात आणि डिजिटल अरेस्टचा तो प्रकार झालेला असतो. सायबर अवेअरनेसच्या बाबतीत नुकतंच शासनाने 1930 नुकतंच म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी चालू केलेलं आहे. हे एक हेल्पलाईन चालू केलेलं आहे. 1930 तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणून तुम्ही कॉल करून तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता. तुमच्या अकाउंटवरून जर काही पैसे डिडक्ट वगैरे झाले असतील तर त्यामध्ये इमिजिएटली तुमचं अकाउंट ते फ्रीज होतं. पुढच्या अकाउंटवरती जर पेमेंट अद्यापर्यंत गेलं नसेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी स्टॉप होतं. आणि ही 24 आवर्स सर्व्हिस असते. त्याच्यामुळे तुम्ही कधीही त्यांना कॉल करून मदतीसाठी तुम्ही त्यांना कॉल करून तुमची अडचण सांगू शकता आणि तुमची जे फसवणूक झालेली असेल त्याच्यासाठी तुम्ही तुमची अमाऊंटसुद्धा थांबवू शकता. जसं की सांगितलं ना की कोर्टानं पण काही टिप्पणी केलेली आहे तर बरोबर आहे. याच्यामध्ये जागरूक होणे आणि जे वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा ज्यांना जास्त मोबाईल हाताळण्याची दैनंदिन मोबाईल वापरण्याची सवय नसेल अशा लोकांच्या बाबतीत बऱ्याचदा सायबर क्राईम घडल्याचं निदर्शनास येत आहे. तर त्याच्या बाबतीत प्रत्येकानं थोडंसं अवेअर राहणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला मेसेज येतो की तुम्हाला लॉटरी लागली किंवा तुम्हाला आणखी कुठलं तरी कुठलं तरी काहीतरी मोबाईल भेटणार आहे किंवा काहीतरी गोल्डचं काहीतरी गिफ्ट भेटणार आहे त्याच्यासाठी तुम्ही लिंक ओपन करा. तर अशा गोष्टीसाठी एक अवेअरनेस सगळ्यात महत्त्वाचं आहे. अवेअरनेसच्या बाबतीत असं नाही की फक्त इलिटरेट व्यक्ती ज्याच्यामध्ये अडवला होतो, सुशिक्षित आणि उच्च शिक्षित व्यक्तीसुद्धा याच्यामध्ये अडकवल्या जाऊ शकतो. त्यासाठी त्याच्यात जागरूकता करणे आणि शासनाच्या बाबतीनं फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये जागरूकता करण्यात येत आहे. त्याच्यातून सुधार होईल असं माझं मत आहे. थँक्यू फॉर द ॲडवाईस सर की तुम्ही खूप हेल्पलाईन नंबर सांगितली, त्यातून नक्कीच आम्हाला फायदा होईल. सर 2015 साली पहा मुंबईमध्ये खूप मोठा पूर आला होता आणि त्यावेळेनं योगायोगाने तुमची पोस्टिंग तिथे होते आणि त्यात तुम्ही खूप उत्तम कामगिरी केली. राज्य सरकार असो किंवा शेजारील गुजरात राज्य असो तिथं पण तुमची ती कामगिरीची दखल घेण्यात आली. त्याबद्दल थोडं काहीतरी सांगा. मला आठवतं त्या दिवशी मला नक्की आता तारीख आठवत नाही परंतु 5 जुलै 2015 असावी. मी रात्रपाळी कर्तव्यावरती होतो आणि मध्यरात्री जवळपास 12-1च्या आसपास फार प्रचंड वेगाने पाऊस सुरू झाला होता आणि त्याचं रूपांतर नंतर असं झालं की मुंबईमध्ये काय होतं ज्यावेळेस भरती आल्यानंतर समुद्राचं पाणी जे आहे पूर्ण शहरातल्या जे समुद्राच्या नजीकचं भाग आहे त्या ठिकाणी ते पाणी शिरतं आणि पावसाचं पाणी काय होतं त्या बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं मोठ्या प्रमाणात पाणी रोडवरती आणि घरामध्ये शिरायला सुरुवात होते. त्या दिवशी काय झालं तुम्ही सायन पोलीस स्टेशनला असताना आमच्या पोलीस स्टेशनच्या एक्झॅक्टली समोर जो एक सर्कल आहे महेश्वरी सर्कलच्या बाजूला किंग सर्कल म्हणून रेल्वे स्टेशनच्या खाली एक ब्रिजवरून असा उतरता ब्रिज आहे. त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. पहाटे 6-7ची घटना असेल. एक बाईक स्वार मला वाटतं सकाळी 7 वाजता काहीतरी मुलांच्या शाळा चालू होत असतात म्हणून त्याच्या लहान मुलीला सोडण्यासाठी 4-5 वर्षाची मुलगी असेल बाईकवरनं ब्रिजवरून खाली उतरत होता. त्यावेळेस त्याला पाण्याचा अंदाज आला नाही कारण ब्रिज असल्यामुळे त्याला वाटलं की खाली पण नॉर्मल असेल. तो पाण्यात गेला आणि तसंच त्याची बाईक एका साईडला निघून गेली. तो बाईकवरून एका बाजूला पडला आणि त्याची मुलगी पाण्यामध्ये अक्षरशः तरंगायला लागली होती. त्यावेळेस त्या ठिकाणी आरडाओरड सुरुवात व्हायला झाली आणि माझं पोलीस स्टेशन जे आहे सायन पोलीस स्टेशन तिथून एक 70 ते 80 मीटरच्या अंतरावरती म्हणजे रोडवरतीच होतं ते. नंतर मला ते धावपळ ऐकायला भेटली. त्यावेळेस मी कुठल्या क्षणाचा विचार न करता होतो त्या परिस्थितीमध्ये गणवेशामध्ये सरळ पाण्यामध्ये गेलो आणि ती जी मुलगी ज्या ठिकाणी पाण्यामध्ये अक्षरशः कोलांटोड्या घेत होती की मला असं वाटतं की आणखी काही सेकंद जरी उशीर केला असता तर नक्कीच त्या मुलीचा जीव तर जाऊ शकला असता. नक्की त्या मुलीला मग त्या ठिकाणी पाण्यात गेलो मी.
मला असं आताही आठवतं की माझ्या छातीपर्यंत पाणी होतं. त्याचे बरेचसे प्रसारमाध्यमामध्ये फोटो पण प्रसारित झाले होते. आणि नंतर कालांतराने आमच्या CP साहेबांनी तत्कालीन दखल घेऊन मला सन्मानसुद्धा केला होता माझा त्या चांगल्या कामासाठी. तर त्या मुलीला वाचवलं होतं. तर मला ती आत्ताही माझ्या पोलीस खात्यामधल्या कुठल्या उत्तम कामामध्ये जर आठवत असेल तर नक्कीच ती क्षण आठवलं की मला आता अंगावरती शहारे येतात. एवढं छान काम मी ते केलं होतं. धन्यवाद. आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल, या प्लॅटफॉर्मवरती आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे.